उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृह कोल्हापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत शिक्षण, आरोग्य, ऊर्जा निर्मिती, पूरस्थिती व्यवस्थापन आदी विविध विषयांवर सखोल चर्चा करत कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा निश्चित करण्यात आली। मागील वर्षीच्या निधीचा 100% खर्च करण्यात आला असून या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती घटक योजना व आदिवासी उपाययोजनासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आला आहे। हा निधी 3 टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। प्रत्येक अधिकारी व कर्मचारी वर्गाने थेट जनतेत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेत त्या तात्काळ सोडवाव्यात, तसेच लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यावर विभागीय स्तरावर बैठका आयोजित करून ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश मंत्री आंबेडकर यांनी दिले। तसेच रोजगार हमी योजना, वन हक्क दावे व वीज प्रश्न यावर कार्यवाही अपेक्षित असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे शासनाचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे। अभिनव शाळा उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात समृद्ध व आदर्श शाळा उभारण्यात येणार आहेत। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुरांच्या चाऱ्याची समस्या टाळण्यासाठी विविध विभागांनी मोकळी जमीन उपलब्ध करून द्यावी, असा महत्त्वपूर्ण मुद्दा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडला। या बैठकीस राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार जयंत हसगावकर, आमदार अरुण लाड, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवडे यांची उपस्थिती लाभली। तसेच सर्व शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।